लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। नमस्कार, लक्षवेध न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आजच मोहोळ नगरपालिकेचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सिद्धिराजू वस्त्रे या 170 मतांनी निवडून आलेल्या आहेत आणि शिवसेना एकनाथभाई शिंदे गटाचे 8 नगरसेवक देखील निवडून आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 11 सदस्य निवडून या ठिकाणी आलेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा 1 सदस्य या ठिकाणी निवडून आले आहेत आणि त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आणि पंढरपूर मोहोळ भारतीय जनता पार्टीचे पूर्णवेळ कार्यकर्ता असलेले दशरथजी काळे आणि त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देखील पक्षश्रेष्ठीकडे दिलेला आहे। ते दशरथजी काळे काय सांगाल, असा अनपेक्षित असा निकाल आज मोहोळ नगर परिषदेला खरं तर आज मोहोळ शहरासह अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता मोठ्या प्रमाणावरती नगराध्यक्ष झालेले दिसत आहेत। अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीनं नगरसेवक, त्याचबरोबर एकनाथभाई शिंदे शिवसेना या पक्षाचेही मोठ्या प्रमाणावरती नगरसेवक आणि नगराध्यक्ष झालेले दिसत आहेत। सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं मोहोळमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे 11 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर शिवसेना, खरं तर शिवसेना असं म्हणायची गरज नाही, ते शिवसेना आहे। धनुष्यबाण चिन्हावरती 8 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। तर या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्षपद गेलेलं आहे। या ठिकाणी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कुमारी सिद्धी वस्त्रे या मोठ्या फरकानं निवडून या ठिकाणी आलेल्या आहेत। मोहोळ शहरातील लोकांनी, या नागरिकांनी या सर्व जे घडामोडी घडल्या निवडणुकीपूर्वी त्यावरती मोहोळ शहरातील सर्व नागरिकांनी आणि मतदारांनी ठरवलेलं होतं की प्रामाणिक काम करणारा या ठिकाणी नगराध्यक्ष आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वांनी, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते असतील, सामाजिक संघटना असतील, या सर्वांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं की काम करणारा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष आपल्याला मोहोळ नगर परिषदेमध्ये बसवायचा आहे। खऱ्या अर्थानं जे पैशावरती निवडणुका लागल्यानंतर पैसे घेऊन जे पुढे येत आहेत आणि हम करे सो कायदा आणि आम्ही पैसे दिल्यानंतर कुठलीही पदं आम्हाला मिळू शकत आहेत, अशा मानसिकतेमध्ये असणाऱ्या लोकांना मोहोळ शहरातील नागरिकांनी आणि मतदारांनी चपराक दिलेली आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी या मोहोळमध्ये पैशाचा आणि सत्तेचा पराजय होऊन एक चांगला नगराध्यक्ष या ठिकाणी मोहोळच्या जनतेने निवडून दिलेला आहे। त्याबद्दल मोहोळच्या नागरिकांचा, मोहोळच्या जनतेचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि या पुढील काळामध्ये नगराध्यक्ष जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं काम करावं आणि मोहोळ नगर परिषद ही महाराष्ट्रामध्ये नाहीतर देशामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करेल अशी इच्छा व्यक्त करतो। आणि मी खरं तर आपण कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीचं तालुका अध्यक्षपद देखील भूषवलं होतं, परंतु भारतीय जनता पार्टीचे 11 सदस्य निवडून दिले, परंतु नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र डावलला, काय करणार? खऱ्या अर्थानं मी 2012 मध्ये या मोहोळ तालुक्याचा अध्यक्ष म्हणून 12 ते 15 या कालावधीमध्ये काम केलेलं आहे। 2004 पासून मी भारतीय जनता पार्टीचा बूथ कार्यकर्ता म्हणून पार्टीच्या कामाला सुरुवात केली, परंतु 2014च्या नंतरनं ज्यावेळेस केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांचं सरकार आलं, त्यानंतरनं जे भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग झाले आणि त्या इनकमिंगमुळं काही चांगले कार्यकर्ते किंवा जे प्रामाणिकपणानं पार्टीचं काम करतात अशा कार्यकर्त्यांना पार्टीनं डावलायला सुरुवात केली। काय स्थानिकला ठरवून हे पार्टीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला काढून कुठल्या तरी गटाचं काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी शिफारशीवर निवडी किंवा नियुक्त्या करायला सुरुवात केली। त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी तोच विषय झालेला आहे।
जर एखादा नेता किंवा एखादा कार्यकर्ता हा जनतेत न मिसळता वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून फक्त नुसते पैसे आणि सत्ता आणि जे काय डामडौल करून जे लोक हवेमध्ये असत आहेत त्या लोकांना ह्या मोहोळच्या शहरातील नागरिकांनी चपराक दिली. खरं तर आपण निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आपण भारतीय जनता पार्टी पदाचा राजीनामा केलेला, काय कारण? या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीत सुरुवातीला भारतीय जनता पार्टीच्या विचारावर काम करणारी पार्टी आणि त्या विचारावर प्रभावित होऊन अटल बिहारीजी वाजपेयी असतील, लालकृष्णजी अडवाणी असतील या किंवा बाळासाहेब ठाकरे असतील अशा नेत्यांच्या माझ्यावरती प्रभाव असल्यामुळं किंवा हिंदुत्ववादी विचार भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणून मी या भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीपासून मी काम करत होतो. परंतु या निवडणुकीमध्ये मोहोळ शहरामध्ये ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो 2014पासून मी कत्तलखाने बंद करणे किंवा मोहोळ शहरातील नागरिकांना जो त्रास होत होता कत्तलखान्याचा त्याच्या विरोधात मी अनेक वेळा आंदोलनं केले, तिथं निवेदनं दिली. परंतु त्या कत्तलखान्याच्या जे चालवत होते त्याच्यावरती कारवाई करायच्या व्यतिरिक्त त्या लोकांनी भारतीय जनता पार्टीने आता त्या खाटीक जो हे आहे गोरक्षेचं तस्कर आहे आणि कत्तलखाने चालवतो त्या माणसाला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं. त्याचबरोबर 302 कलमं असलेली त्या लोकांनाही भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यातून तिकीट दिलं आणि हे कुठंतरी विचाराच्या बाजूला जातं आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार वेगळे आणि आता जो विचार ह्याच्यामध्ये यायला लागला आहे तो विचार बाजूला चालल्यामुळे मी भारतीय जनता पार्टीच्या पदाचा माझ्या किंवा सदस्यत्व पदाचा राजीनामा दिलेला होता. खरं तर फक्त 170 मतांनी भारतीय जनता पार्टीला नकाराशी पदाचा कुठंतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे भारतीय जनता पार्टी. नक्कीच आत्मचिंतन केलं पाहिजे आणि मी मगाशी सांगितलं की कार्यकर्त्यामध्ये मिसळणारा कार्यकर्ता असेल किंवा काम करणारा कार्यकर्ता निवडणुका आल्यानंतर तुम्ही लोकांच्या पुढं जाणं हे योग्य नाही आहे आणि ते कोणालाही रुचत नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांतर कधीच नाही. आम्ही काय सांगतो कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीचा एक विचार आहे कायमस्वरूपी तुम्ही कामात राहा, कायमस्वरूपी लोकांच्या कामात राहा आणि मग नंतर मतासाठी मतं मागायला समोर जा. तर हे होते भाजपाचे पूर्व तालुकाध्यक्ष दशरथजी काळे यांनी मोहोळ नगर परिषदच्या निवडणुकीच्या निकालावरती अपडेट देताना सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला आत्मचिंतनाची गरज आहे. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा